नमस्कार, मी डॉक्टर प्रसन्न परांजपे. देअरफॉर हेल्थमध्ये आपलं स्वागत आहे. ऋग्वेदामध्ये पंचतत्व सांगितलेली आहेत. ती पंचतत्व म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या प्रत्येक तत्वाचं आपल्या शरीरामध्ये आणि पूर्णपणे पृथ्वीवर वास्तव्य असतं. याचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स किंवा पृथ्वी तत्व किती आणि जलतत्व किती याचे जे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स असतात, त्याप्रमाणे या भूतलावर वेगवेगळी माणसं, जीवसृष्टी आणि वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती होते, असा सिद्धांत आहे. ह्याच्यामध्ये दगड पण येतात, वृक्ष पण येतात, विविध जीवसृष्टी येते. पण जीवसृष्टी आणि अजीवसृष्टी याच्यामध्ये फरक एवढाच आहे की जीवसृष्टीमध्ये याच्याबरोबर आत्मा आणि प्राण असा असतो. आपण स्वतः कुठल्या तत्वाचे आहोत, यापैकी कुठलं तत्व आपलं जास्ती शरीरात आहे, हे प्रत्येकाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. कारण ती त्याची एक प्रकृती होते. ही प्रकृती जर माहिती असेल तर त्या माणसाला स्वतःची विकृती कुठली होईल आणि त्याच्यावर मात कशी करायची हे सुद्धा अत्यंत सहजपणे घरगुती उपायांनी आणि साध्या साध्या लाईफस्टाईल मॅनेजमेंट, आत्ताच्या भाषेत बोलायचं तर, त्यांनी आपल्याला ते साध्य करता येईल. आपण एक एक प्रकृती बघूया. पहिली प्रकृती आहे पृथ्वीतत्व प्रकृती. जी पृथ्वीतत्व प्रकृती आहे ती जर तुम्हाला सोप्या पद्धतीने समजून घ्यायची असेल तर भारतीय तत्त्वज्ञानात ती एक आपले जे देवदेवतांचे जे फोटो आहेत किंवा त्यांच्या मूर्ती आहेत त्याच्यावरून आपल्याला ती लवकर समजून घेता येईल. कारण ते एक सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. ते एक सांकेतिक तत्त्वज्ञान आहे की त्या प्रकारचा तुमचा जर पिंड त्या एखाद्या देवतेशी मिळत असेल तर त्याला होणारे रोग, त्याच्या होणाऱ्या प्राकृत स्वभावाचे पडसाद हे तुम्हाला पटकन जाणवता येतील. पृथ्वी तत्वाची आपण सुरू करूया. आणि त्या पृथ्वी तत्वाची जी प्राकृत देवता आहे ती आहे गणपती. आपण गणपतीला बघितल्यावर एक मोठी सोंड, दोन मोठे कान जे हत्तीचे आहेत आणि बसलेल्या एका ठिकाणी बसून 4 हात असलेला एक स्थूल असा आपण देह बघतो. त्याचे जे फिजिकल कॅरेक्टर्स आहेत की आपण बघता क्षणी जे दिसतात त्याचे गुण आहेत ते स्थूल आहेत, स्थिर आहेत. त्याच्यानंतर वृक्ष आहेत, कारण हत्तीची आपण त्वचा बघितली तर ती वृक्ष असते. त्याच्यानंतर त्याचे जे 5 इंद्रिय असतात त्या 5ही इंद्रियांपैकी याची सगळ्यात मोठं इंद्रिय हे नाक आहे. म्हणजे याला गंध हा या माणसांमध्ये प्राकृत असतो की पटकन यांना चांगला वास, वाईट वास अशा प्रकारचा वास येतो. ही माणसं साधारणपणे स्थूल असतात. या माणसांना पृथ्वीच्या जवळच्या सगळ्या गोष्टी आवडतात. म्हणजे कंदमुळं म्हणा, म्हणजे आपण त्याला पोटॅटो फ्राईज म्हणतो, किंवा बटाट्याचे पदार्थ, रताळी, त्याच्यानंतर कंदमुळं आणि पिष्टमय पदार्थ, स्टार्ची फूड, साबुदाणा किंवा या प्रकारचे जे आहारातले पदार्थ आहेत. आणि गोड, ऊस, त्याच्यानंतर साखर, रिफाईंड फूड हे फार प्रमाणात आवडतं. ही झाली यांची शारीरिक ठेवण. यांची मानसिक ठेवण अशी असते, आपण पृथ्वीतत्वाचा जो गणपती बघतो तर त्याचे कान मोठे आहेत, म्हणजे त्याची सगळ्यात मोठी श्रवणभक्ती आहे. श्रवणभक्ती म्हणजे समोरच्याचं ऐकून घेण्याची क्षमता ही पृथ्वी तत्वाच्या माणसांची सगळ्यात जास्ती आहे. आणि 4 हात आहेत आणि एका ठिकाणी बसतो, याचा अर्थ हा एका ठिकाणी बसून हजारो लोकांना कामाला लावतो. साधारणपणे यांना मटेरियलिस्टिक गोष्टी किंवा आपल्याकडे खूप प्रमाणात संपत्ती असावी, जमीन असावी, आपल्या हाताखाली माणसं असावीत, अशा प्रकारची डिक्टेटोरियल यांची मनोवृत्ती असते. आणि प्राकृत स्वरूपात जी मनोवृत्ती असते त्याचप्रमाणे माणूस आपापले व्यवसाय किंवा आपापले छंद किंवा आपापले पैसे मिळवण्याचे रोजगाराचे साधनं तो शोधत असतो. त्याप्रमाणे पृथ्वीतत्वाची माणसं ही बऱ्याच वेळेला आपल्याला पॉलिटिशियन्स किंवा राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करताना दिसतात. बिल्डर्स असतात ते ह्या क्षेत्रात असतात. सोन्याचे व्यापारी किंवा सोन्याशी संबंधित सोने, जडजवाहीर, कोळसा याच्याशी संबंधित असलेले सगळे व्यावसायिक हे
पृथ्वी तत्वाचे असतात आणि जर ते नसले तरी ते कर्माने पृथ्वी तत्वाचे हळूहळू होत जातात. त्यांची विचारसरणी तशी होत जाते. याच्यामध्ये यांना एकटं राहण्यापासून डिझायर टू बी अलोन हा एक विचित्र मानसिक विकृतींमध्ये आपण बघायला गेलं तर असतं. याच्यामध्ये अजून एक इगोइस्टिक आणि डिक्टेटोरियल म्हणजे स्वतःचं वर्चस्व टिकवण्यासाठी वाटतील ते संहार करणं आणि संहार झाला तरी त्याच्याबद्दल खंत नसणं, ही जी विकृती आहे ही पृथ्वी तत्वाच्या विकृतीमध्ये आपल्याला जाणवते. यांना गरम आणि थंड याच्यामध्ये थंडी जास्ती वाजते आणि यांना पटकन टक्कल पडतं. हे त्यांचे फिजिकल ॲट्रिब्यूट्स आहेत. आता पृथ्वी तत्वाची जी विकृती आहे, ज्या मी आत्ता तुम्हाला सांगितल्या की कॉन्स्टिपेशन होणं किंवा बद्धकोष्ठता म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर प्रत्येकाला ॲसिडिटी किंवा सगळ्या प्रकारच्या पोटाचे विकार आणि सांधेदुखी किंवा हाडंदुखी हा त्यांचा अजून एक महत्त्वाचा विकार असतो. तर ह्याच्यावर आपण दुर्वा जे गणपतीला वाहतो ते अत्यंत चांगल्या प्रकारचं औषध आहे. ते सूक्ष्म प्रमाणात आपण घेतलं तर पृथ्वी तत्वाचं आपण चांगल्या प्रकारे बॅलन्स करू शकतो. आपण बघतोच आहोत, माझ्या मागे जी फ्रेम लागलेली आहे ती त्या पृथ्वी तत्वापासून आकाश तत्वापर्यंतच्या प्रत्येक चक्राचं त्याच्यात वर्णन केलेलं आहे. पृथ्वी तत्वाची जर मुद्रा करायची असेल तर हे जे बोट आहे हे पृथ्वी तत्वाचं बोट आहे आणि या बोटावर आपण बघितलं तर पृथ्वी तत्वाचं जे चक्र आहे, जे मूलाधार चक्र म्हणतो आपण गणपतीचं स्तोत्र म्हणताना मूलाधारा स्थितोसी नित्यम असं म्हणतो. त्याचा अर्थ असा आहे की पृथ्वी तत्वाच्या माणसांच्या ऊर्जा या मूलाधार चक्रात किंवा आपल्या माकड हाड असतं तिथे त्या भागामध्ये जे चक्र आहे तिथे सगळ्या समाविष्ट असतात. तर ही पृथ्वी तत्वाची माणसं असतात, त्यांना खूप टेन्शन आलं तर ते वडापाव खातात, अगदी आत्ताच्या भाषेत सांगायचं तर. कारण वडा हा त्यांचा प्राकृत डाएटमधला भाग आहे. तर ही यांना टेन्शन हंगर असं पण म्हणतात. यांना खायची एकदम इच्छा निर्माण होते. चॉकलेट्स खातात, काहीतरी गोड खातात किंवा पिष्टमय वड्यासारखे पदार्थ खातात, ज्याच्यामुळे त्यांचं परत कॉन्फिडन्स वाढतो. तर असं जर कोणी करत असेल तर तो पृथ्वी तत्वाचा आहे आणि तो त्याच्या प्रकृतीप्रमाणे वागतोय हे आपल्याला सगळ्यांना जाणवता आलं पाहिजे.